बायको, आज काय स्पेशल? गुलाबजामुन खाणार? खव्याचे? चालेल. सर्वप्रथम आपल्याला खवा घ्यायचा आहे. मी इथे जवळपास पाव किलो खवा घेतलेला आहे. खव्याला तळव्याच्या सहाय्याने चांगला मळून घ्यायचा आहे. तुम्ही खव्याला जेवढे जास्त मळून घ्याल तेवढे गुलाबजामुन चांगले होतील. मी जवळपास 7-8 मिनिटे खव्याला मळून घेतलेला आहे. त्यानंतर आपण थोडा थोडा करून मैदा घालूया. मैदा एकदम घालायचा नाही. मी पहिल्यांदा 2 चमचेच मैदा घातलेला आहे. मैदा घातल्यानंतर खव्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. मी जो खवा घेतलेला आहे तो होममेड खवा आहे, त्यामुळे ह्या खव्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिक्सिंग नाहीये. त्यामुळे मला कदाचित जास्त मैदा लागू शकतो. मी अजून 2 चमचे मैदा घातलेला आहे. पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे. मार्केटमधून जो आपण खवा आणतो तो ऑलरेडी मिक्सिंग असतो, त्यामुळे तुम्हाला कमी मैदा लागू शकतो. मैद्याचं प्रमाण जास्त झालं तर गुलाबजामुन कडक होऊ शकतात. गुलाबजामचं पीठ मऊसर मळलं गेलेलं आहे. आपण आता 10 ते 15 मिनिटसाठी साईडला ठेवून देऊया. त्यानंतर आपण गुलाबजामसाठी लागणारा पाक बनवून घेऊया. मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. साखर थोडी विरघळली की मी पाकामध्ये केसर घालतेय. केसर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला हवं असेल तरच तुम्ही केसर घाला. त्यानंतर पाव चमच वेलची पावडर घालायची आहे. एक वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घेतल्याने पाक जास्त घट्टही होत नाही आणि पातळही होत नाही. त्यामुळे पाकाला थोडी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. 14-15 मिनिट झालेले आहेत. 1-2 मिनिट पीठ पुन्हा मळून घेऊया. त्यानंतर आपण मीडियम साईजचे गुलाबजामचे गोळे वळून घेऊया. गुलाबजाम वळताना गुलाबजामला तडा नाही गेली पाहिजे. 2 तळव्याच्या सहाय्याने आपल्याला गुलाबजामुन वळून घ्यायचा आहे. पीठ चांगलं मळलेलं असेल तर गुलाबजामला तडा नाही जात. तुम्ही पाहू शकता गोळाकार असा गुलाबजामुन आपला वळला गेला आहे. अशा प्रकारे सगळे गुलाबजामुन आपण वळून घेऊया. सगळे गुलाबजामुन आपले वळले गेलेले आहेत. आता गुलाबजामला तळायचं कसं ते आपण पाहूया. सर्वप्रथम एका कढईमध्ये तळण्यासाठी तेल घालायचं आहे. तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही. तेल थोडं गरम झालं की आपल्याला गुलाबजामुन तेलामध्ये सोडायचे आहे. गुलाबजाम तेलामध्ये घातल्यानंतर जवळपास 1 मिनिटने आपल्याला हलक्या हाताने गुलाबजामला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर गुलाबजामला मीडियम गॅसवर लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. काही लोकांना जास्त लालसर झालेले गुलाबजामुन आवडतात तर काही लोकांना कमी लालसर गुलाबजामुन आवडतात. त्यामुळे तुम्हाला हवे असतील तसे गुलाबजामुन तुम्ही फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता एकही गुलाबजामला तडा दिलेली नाही आहे. सगळे गुलाबजामुन परफेक्ट असे तळले जात आहेत. आपले गुलाबजामुन तळले गेलेले आहेत. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया.
गरम गरम गुलाबजामुन पाकात घालायचे नाहीये, तर गुलाबजामला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. पाकामध्ये मी थोडे कट केलेले बदाम घालते. गरम गरम पाकामध्ये थंड झालेले गुलाबजामुन आपल्याला घालायचे आहेत. असं केल्याने गुलाबजाम पाकामध्ये चांगले मुरले जातात. गुलाबजामुन पाकामध्ये टाकल्यानंतर गुलाबजामुनला थोडे हलवून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1-2 तासासाठी गुलाबजामला मुरायला ठेवून द्यायचं आहे. जवळपास 1.5-2 तास झालेले आहेत. मी सर्विंग प्लेटमध्ये गुलाबजामला काढून घेतेय. तर मंडळी, तयार आहेत आपले खव्याचे गुलाबजामुन. कसे झालेत गुलाबजामुन? एक नंबर. थँक्यू. खूप टेस्टी. तर मंडळी, अशी होती आपली खव्याच्या गुलाबजामुनची रेसिपी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपींसह. धन्यवाद.